हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? चला तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीनची भाजी पाहणार आहोत. त्यासाठी बघा मी 200 ग्रॅम सोयाबीन घेतले आहेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी तर अगदी खास रेसिपी आहे. तुम्हाला जरूर आवडेल, त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. वेगळ्या पद्धतीने बनवली आहे मी सोयाबीनची भाजी. आपण सर्वप्रथम गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं. पाणी छान उकळलं आहे. त्यानंतर आपण जी सोयाबीन आहे ते त्यामध्ये ट्रान्सफर केले आहेत आणि छान असे आपण बघा खालीवर करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान असे सॉफ्ट होतील. बघू शकता आपण, खूप सुंदर. अगदी भाजी जर केली ना तर तुमची भाजी संपलीच म्हणून समजा. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. त्यानंतर आपण थंड झाल्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते निथळून काढणार आहोत. म्हणजे जी आपल्या सोयाबीनची भाजी आहे ती खूपच टेस्टी होईल आणि खूपच मस्त. अगदी हॉटेलची चव काय म्हणता, रेस्टॉरंटची चव काय म्हणता, अशी सुंदर अशी अशा प्रकारे बघा आपण सर्व त्यातलं निथळून घेणार आहोत, पाणी काढून घेणार आहोत त्याचं. म्हणजे सोयाबीन आहे ते खूप टेस्टी होतात अशा प्रकारे जर बनवले तर. चॅनलला आपण अजूनही माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल. बघा आपले किती सॉफ्ट झाले आहेत सोयाबीन. त्यानंतर आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल छान असं गरम झालं की आपण त्यामध्ये छोटा चमचा जिरे घालून घेणार आहोत. म्हणून सांगते, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, खूप छान. त्यानंतर आपण हळद टाकली आहे. आणि जे सोयाबीन आपण निथळून घेतलं होतं, पाणी काढून घेतलं होतं, ते त्यामध्ये कढईमध्ये आपण ट्रान्सफर केले आहेत. बघा अशा प्रकारे खूप छान वेगळ्या पद्धतीने हॉटेलमध्ये बघा अशाच प्रकारे बनवतात आणि तुम्ही तिथे जास्त पैसे देऊन खातात. त्यापेक्षा तुम्ही घरी बनवा ना. अगदी तुम्ही पोटभर खाऊ शकाल, मन भरेपर्यंत. थोडंसं आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं हलवून घेणार आहोत. खूप सुंदर होते आणि टेस्ट तर एकदम अप्रतिम होते बघा. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. आणि जे हॉटेलचे मसाले असतात ते पण ते अगोदरच बनवून ठेवलेले असतात. कधी कधी बनवून ठेवलेले असतात, आपल्याला माहीत पण नसतं. ते आपल्या आरोग्यासाठी हेल्थसाठी चांगलं नसतं. मग तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही घरीच छान अशा भाज्या बनवल्या टेस्टी टेस्टी, तर हॉटेलचं नावसुद्धा कोणी काढणार नाही. एवढी सुंदर बघा. छान असं आपण परतून घेतलं आहे, तेव्हा आपण काढून घेतलं. त्याच कढईमध्ये मी पुन्हा 1 चमचा तेल घातलं आहे बघा. त्यानंतर पुन्हा आपण 1 चमचा जिरे घालून घेतले आहेत. जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत. त्यासाठी बघा आपण कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवा मटार घेतला आहे भाजीसाठी आपण. त्यानंतर आपले जिरे छान असे तडतडले की नाही, म्हणजे आपली फोडणी ती खमंग बसते. त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे एकच घेतला आहे मी. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जेवढं तुम्हाला घट्ट हवं असेल, जेवढं रसा पातळ हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. आपला कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. म्हणजे छान अशा आपल्या भाजीला असं दाटसरपणा येईल. तुम्ही जेवढा कांदा छान पचवून घ्याल तेवढा. हे बघा छान असा कांदा आपला पचवून झाला आहे, म्हणजे रंग आपला त्याचा छान बदलून गेला आहे बघा. अशा प्रकारे खूप छान होते भाजी बघा मैत्रिणींनो. खरंच एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा. त्यानंतर मी असं 10-20 पाकळ्या भरपूर असं लसूण मी खलबत्त्यामध्ये टेचून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट आहे ते वापरू शकता. आणि छान असं आपण परतून घ्यायचं आहे. लसणाचा खमंग वास येतो बघा. छान बघा परतून घेतला आहे आपण लसूण घालून. त्यानंतर आपण तो कांदा असतो तो छान आपण शिजवून घेऊन, म्हणजे त्यामध्ये तेल घालून छान परतून त्याची पेस्ट बनवली आहे आणि ती आपण मोठा चमचा घालून घेतली. त्यानंतर एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतला आहे, तो पण आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालायचं आहे. आपण त्यामध्ये आता मसाले घालणार आहोत, म्हणजे जे मसाले आहेत ते आपले छान असे भाजून निघतील. महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो पण सॉफ्ट होईल आणि आपले जे मसाले आहेत
ते पण आपले छान असे भाजल्या जातील, करपणार नाहीत आणि त्याचा छान असा वास येईल. त्यानंतर मी 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा मी पावभाजी मसाला घेतला आहे, 1 चमचा मी माझा घरगुती काळा मसाला घेतला आहे आणि छोट्या 1 चमचा हळद घातली आहे. तुम्ही हेच मसाले आहेत ते तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून टाकले तरी पण चालेल, ते पण छान होती बघा. हे बघा अशा प्रकारे आपण छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजताना एवढा घमघमाट येत होता सांगू नको मी, खरंच अप्रतिम. बघू शकता आपण किती छान रंग आला आहे. त्यानंतर आपण हिंग त्यामध्ये घालून घेत आहोत. जी मी लाल मिरची पावडर टाकली ती काश्मीरी आहे. त्यानंतर कसुरी मेथी मी त्यामध्ये घालून घेतली आहे, जी की मी घरीच बनवली आहे. त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्या अपलोड केलेला मी, तो तुम्ही पाहू शकता. कारण मध्ये मध्ये मेथी खूप स्वस्त होती आणि खूप छान फ्रेश मिळत होती म्हणून मी घरीच बनवली. त्यानंतर मी 1 वाटी दही घेतला आहे, छान असं फेटून घ्यायचं आहे दही. आणि दही घातल्यानंतर कंटिन्यू हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम येथे आपण बारीक करणार आहोत. म्हणजे ते दही आहे ते एकसारखं होईल, अजिबात फुटणार नाही आणि त्याची चव अप्रतिम लागेल. अगदी बघा एकसारखं हलवायचं आहे, अजिबात हलवताना थांबायचं नाही. कंटिन्यू हलवलं तर तुमचं जे दही आहे ते खूप छान असं एकत्र होईल आणि त्याची जी चव आहे की नाही अप्रतिमच होते बघा. खरंच अशा प्रकारे एकदा करून बघा आणि केल्यानंतर घरातील मंडळींना आवडली की नाही हे मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. बघू शकता आपण किती छान तेल सुटलं आहे. तेल पण मी जास्त वापरलं नाही, 1च चमचा घातला आहे. माझा थोडासा मोठा आहे चमचा, जो आपला रेग्युलर पळीचा असतो तो 1च घातला आहे. तरी पण बघा आपल्या मसाल्याला किती छान असं तेल पण सुटलं आहे आणि वास तर खरंच खूप छान वास सुटला आहे. अगदी घरातील मंडळींची भूक चाळवली आहे आणि पटकन भाजी बनव म्हणून त्यांची फरमाईश झाली आहे बघा. बघू शकता आपण त्याचं जे पाणी आहे बघा, छान सगळं आटलं आहे आणि मसाला आपला छान भाजून झाला आहे आणि कढईला त्याला तेल पण छान प्रकारे सुटलं आहे. त्यानंतर आपण जो ओला मटार आहे तो त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असा तो पण परतून घेणार आहोत. ओला मटार आहे तो शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे फक्त तेलामध्ये थोडासा 2 मिनटासाठी मी फ्राय करून घेणार आहे. म्हणजे आपला मटार आहे तो छान शिजेल. कारण आपण जे सोयाबीन आहे ते अगोदरच आपण पाण्यातून काढले होते आणि परतून पण घेतले आहे. त्यानंतर मी जे सोयाबीन तळले होते, फ्राय केले होते ते आपण त्यामध्ये ट्रान्सफर केले आहेत आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत खालीवर करून. अप्रतिम अशी भाजी होते. तुम्ही ही भाजी चपातीबरोबर, नानबरोबर किंवा भाताबरोबर, जिरा राईसबरोबर खाऊ शकता. एवढी सुंदर होते बघा. बघा किती सुंदर रंग आला आहे आणि चव तर अगदी अप्रतिमच होते. अशा प्रकारे मैत्रिणींनो एकदा करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. बघा त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मीठ थोडं बेताणीच घालायचं. आपण अगोदर पण मीठ घातलं आहे जेव्हा आपण चंक्स परतून घेतले होते आणि आवश्यकतेप्रमाणे मी येथे गरम पाण्याचा वापर केला आहे. तुम्हाला जशी भाजी पातळ घट्ट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे बघा. गरम पाण्याने भाजीची चव द्विगुणित होते. त्यामुळे शक्यतो तुम्ही काहीही बनवाल रेसिपी तर शक्यतो गरम पाण्याचा वापर करा. बघा किती सुंदर रंग पण अप्रतिम आणि चव तर भन्नाटच. रेस्टॉरंट स्टाईल आपली सोयाबीनची भाजी तयार झाली आहे बघा मैत्रिणींनो, जी की आपण नानबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. बाउलमध्ये मी सर्व करून दाखवते. बघा किती सुंदर, अगदी वास तर एकदम मस्तच येतो आहे बघा त्याचा. आणि चाळवली की नाही भूक तुमची? चला मग पटकन एक लाईक करून घ्या आणि रेसिपी जरा जरी आवडली तर छानशी कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण माझ्या घरगुती वापरातील अगदी उत्तम चवीच्या रेसिपी पाहायला मिळतील. हे बघा किती सुंदर अशी आपली सोयाबीनची
भाजी जी की आपण रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल बनवली आहे. वरण अशी आपण छान अशी कोथिंबीर सर्व करणार आहोत. बघा किती सुंदर अशी आपली सोयाबीनची भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. चला तर मग हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आणि छानशी कमेंट करायची आहे आणि आपला अभिप्राय द्यायचा आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.